सकाळी सकाळी सोयाबीनचा फवारा घ्यायसाठी मी आलो गावातल्या कृषी केंद्रावर. सोयाबीनसाठी औषध घेतलं, केलं बिल आणि मारली सही. पण ते औषध घेऊन आलो घरी येऊन काढला आपला चार्जिंगचा पंप. बूट घेतला बा वावरात जायसाठी. मम्मी म्हणे मी येतो इरीचं पाणी काढून द्यायला, की आज लय 20 पंप मारणं. स्प्लेंडर तर घेतली आपली सोबत, पण पुढे येऊन वावराचा रस्ता असा होता. पण तरी बी काढली त्यातून कशी तरी गाडी. पण आलो वावरात, गाडी लावली निभाखाली. तसं तर आज ऊन होतं, पाणी येईन असं काही वाटत नव्हतं. शेवटी निसर्ग आहे, भोगाई सांगता येत नाही. मग इरीवर येऊन दोरबाटलीनं पाणी काढलं. हे सोयाबीनची वाढ थांबण्यासाठी मॅक्वेरा, यालेच लिहोसिन बी म्हणतात. हे क्लोरोसायपर म्हणजेच गॅस पॉइझन. आणि हे बूमफ्लॉवर लय मोठी फुलं लागायचे. हे सगळं जाऊ द्या, स्टिकर इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिले फक्त 10 पंपाची औषधी करून घेतली, की पाणी जर आलं तर मग वांदे होतं. मग भरला पंप, कानात टाकले इयरफोन, आपली प्लेलिस्ट लावून सुरू केलं फवार. सोयाबीन लय वाढलं बा आपलं, त्यात पाय टाकायला बी जीव भीती. खालची जमीन बी दिसत नाही. त्यातल्या त्यात तुम्हाला तर माहिती आहे आपल्या वरात सापायची कमी नाही. तोंडाले बांधून घेतलं, कारण की पराठी शिपली त्या दिवशी मा तोंडाची आग झाली. बेलाचं झाड मीनं लावायला 2 वर्ष. आता या सोमवारी आपल्याला बेला न्यायला दुसरीकडे जायचं काम नाही. मग असंच करत करत शिपला हा 10वा पंप. 10 पंप शिपणं झाल्यावर 1 वाजता चिची खाली येऊन जेवण केलं. जेवण झाल्यावर अजून 10 पंपाची औषध केली. शिपता शिपता आपला उडीद मुंग तीळ बी घेतला फवारून. मग आलो दुसऱ्या वरातला सोयाबीन शिपेल. सोयाबीन कोरं पेरेला, या तुरीच्या वया नाही. सोयाबीन